शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे वसिष्ठा ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. आज आपण दशक सात समास दहा म्हणजे समारोपाचा समास या दशकाच्या, तर त्यामुळे तो आपण देहांत निरूपण जो आहे ते बघणार आहे. मागच्या ह्याच्यामध्ये समर्थांनी आपल्याला श्रवण निरूपण सांगितलं, कारण श्रवण हेच खरं म्हणजे महत्वाचं आहे आणि श्रवणाद्वारे आपल्याला साक्षात्कारापर्यंत जाता येतं. श्रवण ते साक्षात्कार असं जाता येतं. पण त्या त्या गोष्टी श्रवणाच्या अनुषंगाने आपल्या आचरणात येणं महत्वाचं आहे. म्हणून ह्या श्रवणामध्ये श्रवण, मनन, चिंतन, निधिध्यासन आणि आचरण हे सगळे टप्पे त्याच्यामध्ये आले पाहिजेत. तर ते श्रवण खरं श्रवण होतं, ती श्रवण भक्ती होते. आणि त्यासाठी अध्यात्म ग्रंथ वाचावेत, संतांची संगत धरावी वगैरे अशा पद्धतीने वेगवेगळ्या गोष्टी आपल्याला समर्थांनी मागच्या दोन समासामध्ये सांगितल्या. श्रवणाचं महत्व सांगितलं आणि मनन चिंतन हे करण्याची आम्हाला सवय आहे. त्यामुळे आमच्या मनामध्ये कायम कसलं ना कसलं तरी, मी असं म्हणत नाहीये अध्यात्माचं, मनन चिंतन चालू असतं. आता हे मनन चिंतन कशाचं चालू असतं? तर ते मायेचं चालू असतं. कारण आम्ही मायेमध्ये जन्मतो, मायेमध्ये वावरतो आणि मायेमध्येच मरतो. या सगळ्या मायामय जे विश्व आहे त्याच्यामध्ये आम्ही अगदी प्रेमाने खोलवर रुतले गेलेलो आहोत. पण आमचं ते दृश्य काही मनामधून आमच्या जात नाही. म्हणून समर्थ काय किंवा अन्य संत, अरे हे काही झालंच नाही असं सांगतात आपल्याला. अरे जे झालेची नाही त्याची वार्ता पुसती काही, अशा पद्धतीने सांगतात. पण तरी पण थोड्या वेळा मला पटतं की संत म्हणतात त्याच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही, पटतंय. पण पटलं तरी ते कळत नाही, कळलं तरी ते वळत नाही. अशा तऱ्हेने आमची थोडीशी संभ्रमात्मक अवस्था निर्माण होते. आणि म्हणून तुमचे काही काही गैरसमज असतात. विशेषतः देहांताच्या बाबतीमध्ये तर निश्चित असतात. देहाचा अंत या दृष्टिकोनातनं देहांत. पण त्यापूर्वी समर्थ काय म्हणतात? मिथ्या तेची झाले सत्य, सत्य तेची झाले असत्य, माया विभ्रमाचे कृत्य, ऐसे असे पाहता श्रीराम. म्हणजे मिथ्यातेचे झाले सत्य, सत्यतेचे झाले असत्य. म्हणजे नक्की काय म्हणायचं समर्थांना? तर आपण जे सत्य असत्य भ्रम यापूर्वी पाहिलेलं आहे तेच समर्थांना सांगायचंय की खरं म्हणजे जे सत्य आहे. सत्य काय आहे? जगामध्ये एकम एव अद्वितीय असं सत्य परब्रह्म सत्य आहे, जे न बदलणार आहे, कायम सर्व काळी समान म्हणून राहणार आहे, अपरिवर्तनीय आहे. म्हणजे अशा पद्धतीने त्याचं वर्णन केलं, ते खरं सत्य आहे. सत्य म्हणजे तेच शाश्वत आहे, सत्य आहे, काहीही म्हणा. मग हे शाश्वत आहे, सत्य आहे म्हणतात, पण ते आम्हाला दिसत नाही, जाणवत नाही, समजत नाही आणि त्याला स्पर्श करता येत नाही, काही करता येत नाही. मग ह्याला सत्य कसं म्हणायचं? पण सत्य आहे ते. आणि दुसरं जे आहे ते जे आहे ते असत्य आहे. असत्य म्हणजे नाहीच नाही. हे आहेच आहे असं आहे, तशाप्रमाणे ते नाहीच नाही ज्याला म्हटलं जातं त्याला असत्य असं म्हटलं जातं. आपलं नेहमीचं टिपिकल उदाहरण जे मला खूप आवडतं ते मी म्हणजे वाचून दाखवते. म्हणजे ते त्याचं काही वेगळं विवरण करण्याचं गरज नाही. सशाच्या शिंगाचं बाशिंग केलं. सशाला शिंग नसतं, त्याचं बाशिंग केलं. ते वंध्या पुत्राला बांधलं आणि वंध्या पुत्राच्या लग्नात बासुंदी वाढली. ही बासुंदी कशाची होती? तर ती कासवीच्या दुधाची बासुंदी केली होती. आणि तिने त्या त्या दुधाची बासुंदी सगळेजण आग्रह करून वाढत होते. आता या सगळ्याला काहीच शक्य नाही.
यातली कुठलीही गोष्ट शक्यच नाही. असत्यच आहे. गुलबकावलीचं फूल असत्यच आहे. म्हणजे सशाला शिंग नाहीत, शिंगाचं बाशिंग करणं शक्य नाही, वंध्येला पुत्र होणं शक्य नाही. म्हणजे या गोष्टी नाहीच नाही. अशा पद्धतीने आहे, त्याला असत्य असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये. व्यवहारात आपण सत्य असत्य वगैरे वेगवेगळ्या पद्धतीने शब्द वापरतो ते वेगळे, पण अध्यात्माच्या दृष्टिकोनातनं सत्य एकमेव परब्रह्म, असत्य नाहीच नाही असं जे आहे ते, म्हणजे असं जे आहे नाही नाहीच आहे ते, अशा पद्धतीने. आणि तिसरा भ्रम. हा भ्रम जो आहे तो ज्या वेळेला आपल्यामध्ये अज्ञान असतं तोपर्यंत आपल्याला तो खरा वाटतो. आपण याच्यावरती चर्चा आधी केलेली आहे की रावणाने सीतेला पळवलं वगैरे, तिला भ्रम झाला होता की हा ब्राह्मणच आहे, भिक्षुक आहे, भिक्षा मागायला आलाय, त्याला भिक्षा देणं हे कर्तव्य आहे वगैरे वगैरे. मग हे जे तिला झालेला तिच्या अज्ञान काळातला भ्रम होता. हे जसं आहे तसं भ्रमकाळी जे अस्तित्व आपल्याला वाटतं, दिसतं, जाणवतं ते भ्रम असतं. पण ज्या वेळेला ज्ञान होतं त्यावेळेला हा सगळा भ्रम आहे हे म्हणजे भ्रमात्मक दृष्टिकोनातून आपल्याला सगळं दिसलेलं आहे, हे मिथ्या आहे. म्हणजे अज्ञान काळी जे खरं वाटतं पण ज्ञान झाल्यावर त्याचं निरसन होतं, त्याला मिथ्या असं म्हणतात. हे मिथ्या जे आहे अशी ती मिथ्या ही संकल्पना शंकराचार्यांनी मायेसाठी काढलेली आहे खरं म्हणजे. मग ती कशी आहे वगैरे वर्णन करता यावी म्हणून. पण ती माया या नास्ती सा माया अशीच आहे. त्यामुळे ती नाहीच आहे हे नंतर सांगितलेलं आहे. पण थोड्या काळापुरता का होईना आम्हाला भ्रम होतो की नाही, हे दृश्य विश्व आहे याचा आम्हाला भ्रम होतो की नाही. मग त्याप्रमाणे इथे त्यांनी सांगितलंय मिथ्यातेची झाले सत्य. जे मिथ्या आहे आमच्या अज्ञानामुळे आता आम्हाला दिसतंय ते मिथ्यातेची झाले, ते आम्हाला खरंच वाटायला लागलं. आम्हाला आमची मुलं खरी वाटतायत, आम्हाला आमचं देव देवता खरे वाटतायत, जे मूर्ती रूपाने सगुण साकार वगैरे आहेत तेही आम्हाला खरे वाटतायत. तेही काही काळापुरते वाटणं गरजेचं आहे. पण संसाराचं चित्र जे आहे ते वाटण्याची गरज नाही. पण तरी सुद्धा आम्हाला ते खरं वाटतं. खरं तर ते आमचं अज्ञान आहे. हे अज्ञान कसलं आहे? देहबुद्धीचं अज्ञान आहे. त्यामुळे आम्हाला ते दिसतंय. मग अशा पद्धतीने मिथ्यातेचे झाले सत्य आणि सत्यतेचे झाले असत्य. जे खरं म्हणजे सत्य आहे, आहेच आहे असं जे आहे, एकमेव द्वितीय आहे, ते मात्र आम्हाला दिसत नाही, जाणवत नाही. त्यामुळे आम्ही म्हणतो नाही बा, मला तर काही वाटत नाही की आतमध्ये कोणी आहे आणि कोणी करतंय, मीच तर करतेय सगळं. आतमध्ये कुणी आत्मतत्व आहे, ते सगळं करतंय वगैरे, ह्या सगळ्या ठीक आहे, ते पोथीत सांगायला ठीक आहे. पण माझ्याच हाताला तर चटका बसला ना परवा पोळ्या करताना. म्हणजे मला मीच केल्या ना त्या, आणि मलाच चटका बसला ना. म्हणजे मला माझं देह हे खरं आहे, ते आत्मतत्व वगैरे काही खरं नाही असं. म्हणून असं जेव्हा दुर्बुद्धीच खरं म्हणजे अशी बुद्धी ज्या वेळेला होते ती अज्ञानजन्य बुद्धी असते. त्यामुळे तशी बुद्धी ज्या वेळेला होते तेव्हा मिथ्यातेची झाले सत्य, सत्यतेची झाले असत्य. जे सत्य आहे त्याला आम्ही असत्य म्हणतो, जे मिथ्या आहे त्याला आम्ही सत्य मानतोय. हे सगळं माया विभ्रमाचे कृत्य ऐसे असे पाहता. हे सगळं मायेचं कृत्य आहे. म्हणजे ही माया हे भ्रम तयार करते आणि ही माया, म्हणून त्या मायेपासून मायेचाच हात धरून आपण दूर व्हायचे. आई जशी मुलीला सगळं शिकवते, सगळं करते आणि लग्न झाल्यावर तिचा हात सोडून देते, तसंच आपल्याला सुद्धा या मायेच्या आधाराने, कारण आपण मायेत राहतोय, मायेतच जगणार आहोत, मायेतच मृत्यू आहे असं म्हटलं असलं तरी मृत्यूला जाण्यापूर्वी आपल्याला या मायेचा भ्रम दूर करता आला पाहिजे. आणि हा मायेचा भ्रम दूर करणं म्हणजे मुक्ती, दुसरं काही नाही. म्हणजे सांगताना हे सांगितलेलं आहे की तेवढ्यापुरतं आम्हाला हे पटतं, त्याला भ्रम असं म्हटलं जातं. आणि आम्ही कायम ह्या भ्रमामध्ये सातत्याने वर्षानुवर्ष गुंतत चाललेलो. त्यामुळे साहजिकच आम्हाला हे दृश्य विश्व खरं वाटायला लागतं. मग सत्य असोनी अच्छा दिले, मिथ्या असोनी सत्य झाले, ऐसे हे विपरीत घडले देखत देखता, असं समर्थाने सांगितलंय. आता सत्य असोनी अच्छा दिले, खरं जर पाहिलं तर ते आत्मतत्व जे आमच्यामध्ये आहे ते सत्य आहे, ते खरं आहे. ते जर खरं आहे, ते जर सत्य आहे, मग आम्हाला का नाही दिसत?
कारण ते अज्ञानाच्या आवरणाने आच्छादन केलेलं आहे, अवगुंठित झालेलं आहे. अवगुंठित शब्द जरा अवघड असेल, म्हणून ते आच्छादलेलं आहे, त्याच्यावर पांघरुण घातलेलं आहे. एखाद्या गोष्टीवरती पांघरुण घातल्यानंतर आतली गोष्ट आम्हाला कुठे दिसते? मी एक सफरचंदाची टोपली भरून ठेवली होती, पण काय झालं, त्याच्यावरती पूर्ण मी कापसानी म्हणा किंवा वस्त्रानी म्हणा, ती काही त्याच्यावर चिलट बसू नये म्हणून मी त्याच्यावरती पूर्ण एक पातळ वस्त्र घालून ठेवलं सफरचंदाच्या टोपलीवर. मग नंतर वर्ण मला दिसतायत का ती? नाही. पण आतमध्ये आहेत ना. ते आच्छादन काढल्यानंतर, ते वरचं वस्त्र काढल्यानंतर, तो वरचा टॉवेल काढल्यानंतर मग मला लक्षात येतं, नाही आतमध्ये सफरचंद आहे. आधी मला दिसत नव्हती त्या वरती आच्छादन केलेल्या टॉवेलमुळे, पण आता दिसायला लागली. तसंच देहबुद्धीचं आवरण गेल्याशिवाय आपल्याला आत्मबुद्धी प्राप्त होत नाही, आणि आत्मबुद्धी प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला ते परब्रह्म दिसत नाही. म्हणून हे वरती जे देहबुद्धीचं आच्छादन घातलेलं आहे, अवगुंठित त्याला केलेलं आहे, ते आच्छादन दूर केल्याशिवाय आम्हाला दिसणार नाही. मग आता हे दूर करणं महत्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं. आता सर्वसामान्य कसं असतं, माणसाची जी वृत्ती आहे ती श्रवण मनन चिंतन हे करण्याची असते. आपल्याला आवडतं, दुसऱ्याचं ऐकायला आवडतं. काय आवडतं हे महत्वाचं नाही, मग ते महत्वाचं आहे. अध्यात्म जर आवडत असेल तर आपण या दृष्टिकोनातनं विचार करू शकतो, आणि श्रवणातनं, संत सज्जनांच्या श्रवणातनं आपल्याला ते कळतं सुद्धा. त्यामुळे आपण, संतांनी हे सत्य पाहिलेलं आहे, ते परब्रह्म पाहिलेलं आहे, म्हणजे ते मनवाणीच्या पलीकडचं आहे. पण त्याची अनुभूती घेतलेली आहे, त्याचा अनुभव घेतलेला आहे, त्याच्याशी एकरूप झालेले आहेत. त्यामुळे हे सगळं जे आहे, या गोष्टी श्रवण मनन त्यांच्याकडनं आपण करून घ्यायच्या. आणि मग ह्या असत्याकडे, असत्य सत्य भ्रम म्हणजे काय, हे एकदा आपल्याला कळायला लागल्यानंतर मग आपण त्याच्यामध्ये अडकत नाही. म्हणजे आपलं समाधान त्यामुळे भंग पावत नाही. कारण आपल्याला माहिती असतं की साड्या घेतल्या, साड्या घेतल्या, साड्या घेतल्या, किती घेतल्या? बऱ्याच घेतल्या, बऱ्याच मिळाल्या, बऱ्याच घेतल्या, साड्यांवर साड्या, रोज नवीन साडी नेसायला आहे. असं जरी झालेलं असलं तरी सुद्धा ही साडी शाश्वत नाही, हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे. त्यामागची जी भावना आहे, कोणी दिलेली असेल तर ती म्हणा, आपण घेतलेली असेल काही वाढदिवसाला म्हणा, अमक्यासाठी तमक्यासाठी, तर त्यामागची जी भावना आहे ती दिसते का? ती मला दिसत नाही, तुम्हाला दिसत नाही, पण जाणवते ना. ती जाणवते की ही भावना याच्या मागची चांगली. साडी शाश्वत नाही, ती किती वर्ष टिकेल, किती वर्ष टिकेल, पण केव्हा ना केव्हा तरी जाणार आहे. पण त्या मागची जी भावना आहे ती कायम टिकून राहते. ती चांगली भावना दिसत नाही त्यावेळेला, आपल्याला जाणवत नाही, याचा अर्थ आपल्याला जाणवली, त्याची अनुभूती आली, तरी सुद्धा ती काढून दाखवता येत नाही, ही माझी भावना अशी काढून नाही दाखवता येत. मग ते जे आहे ते सत्य आहे, ते अच्छा दिलेलं आहे. म्हणून ते अच्छा दिलेलं सत्य जे आहे, त्याची जी अनुभूती आहे ती आपल्याला घ्यायची असते, आणि ती सत्य आहे. ती अनुभूती सत्य आहे असं म्हटलं तरी ती जाणीव सत्य आहे, आणि ही जाणीव आपल्याला शेवटपर्यंत महत्वाची आहे. अहमची जाणीव, सूक्ष्म जाणीव, हे आपल्याला वारंवार आपण बोलणारच आहोत. त्यामुळे ती महत्वाची आहे. मग इथे तसं असताना आपलं समाधान भंग पावत नाही. मग कोणत्या रंगाची आणली, मग माझा रंग झालाय का तो, त्याचं काही राहतच नाही. पण मुळात ती भावना नसते, त्या मागची देण्याची घेण्याची किंवा त्या प्रसंगाची आठवण, म्हणून ती भावना आपण आपल्या उराशी बाळगत असतो. ती जाणीव आपल्यामध्ये राहते. बाकी सगळं नश्वर आहे हे आपल्याला माहिती असतं. आणि मग ह्या देहाचं सुद्धा तसंच आहे. देह जो दिलेला आहे तो सुद्धा आपल्याला काहीतरी कार्य करायला दिलेला आहे, हे निश्चित आहे. त्यामुळे तो त्यासाठी वापरणं महत्वाचं आहे. देह एक यंत्र आहे, देह एक साधन आहे. त्यामुळे ते यंत्र व्यवस्थित राहिलं, त्याचं तेल पाणी करायला लागतं, तेही करावं. पण ते यंत्र व्यवस्थित असेल तर आपण हे कार्य करू शकतो, भगवंताचं कार्य करू शकतो. मग हे कार्य करण्यासाठी ते एक आपलं इन्स्ट्रुमेंट आहे. आणि हे इन्स्ट्रुमेंट आपण भगवंताच्या हातात दिलं की त्याला पाहिजे तसं तो आपल्याला नाचवतो. आणि त्याने आपल्याला नाचवणं वेगळं, आणि आपण नाचणं वेगळं. या दोन्ही नाचण्यांमध्ये फरक आहे, हे लक्षात ठेवायला पाहिजे. म्हणून देहबुद्धी ते आत्मबुद्धी असा प्रवास समर्थांनी आपल्याला याच्यामध्ये, श्रवण ते साक्षात्कार
देहबुद्धी ते आत्मबुद्धी काहीही म्हणा, हा दासबोधामध्ये आपल्याला सांगितलेला आहे. मग देह तर धारण करायचा आहे, त्याशिवाय कार्य करता येणार नाही. मग आता काय करायचं? मग हा देह कसा वापरायचा? प्रारब्धे टाकिला देहो, बोधे फिटिला संदेहो, आता छिपडो अथवा राहो, मिथ्या कळीवरे श्रीराम. म्हणजे देह राहो अथवा जाओ, असं जे म्हटलं जातं ना, हा देह जोपर्यंत आहे तोपर्यंत त्याला प्रारब्ध नक्की आहे. कारण प्रारब्ध हे देहाला भोगावंच लागतं आणि ते भोगण्यासाठीच देह धारण केलेला असतो. पण आम्ही त्या प्रारब्धामध्येच इतके अडकून जातो की आज हे दुखतंय, उद्या ते दुखतंय, मग असं झालं, मग तसं झालं, ते वाढतच जातं. समर्थांनी हेही पुढे सांगितलेलं आहे बरं का आपल्याला, की त्या त्या वेळेला सांगू आपण, पण आता फक्त उल्लेख करते की हे असं होतंय, मला ते तसं होतंय, ते असं झालं पाहिजे, ते फारच दुखतंय, अमकं दुखतंय. दुखतंय असं एक जनरल मी सांगते. ह्याचं खूप वाईट वाटतंय, त्याचं काय खूप वाईट वाटतंय, याची चिंता वाटते, त्याची चिंता वाटते, हे सगळे मनाचे खेळ आहेत. जेव्हा तुम्ही म्हणता किंवा आपण म्हणतो की मला हे दुखतंय, हे दुखतंय, हे दुखतंय, हे मीच माझ्या मनाने माझ्या शरीरावर मीच बिंबवत असते आणि ते पक्क बिंबलं जातं. कारण एखादी गोष्ट सातत्याने बोलली की ती मनावर बिंबते. 80% मनाचं आणि 20% देहाचं प्रारब्धानुसार असतं. एवढं आपण लक्षात ठेवलं की आपण आपण कोणी विचारलं कशी आहे, नाही ते काय, तर आपण कायम त्रस्तच असतो. आपण कायम त्रस्त असतो, आपण कायम ग्रस्त असतो. त्यामुळे आपण नेहमी तेच सांगत राहतो, मला असं होतंय, मला तसं होतंय, मग असंच झालं, तसंच झालं, कुरबुर. म्हणजे आपण नेहमी त्रस्त असतो, ग्रस्त असतो. कोणी विचारलं की म्हणा आपण मस्त असतो. मस्त असतं म्हटलं की आपणही छान आणि तेही छान. पुढचे कुठले प्रश्न उद्भवतच नाहीत आणि डोक्याला त्रास होत नाही. कारण हे सगळं जे मी बोलत राहीन वाईट देह प्रारब्धाबद्दलचं, ते सगळं तो ऐकेल आणि सोडून दिली जाईल. त्याला काय करायचंय त्याच्याशी? हो का, अरे रे, असं नको तो व्हायला. एवढं म्हणायला आणखी काय? भोगायचं माझं मलाच जर असेल तर ते हसत हसत भोगायचं, रडत रडत भोगायचं, ते माझ्या हातात आहे. म्हणून प्रारब्धावरी भोग टाकीला, देह टाकीला प्रारब्धावरती, ही संतांची पद्धत आहे. आपल्याला करणं अवघड आहे, निश्चित अवघड आहे. काही दुखत असेल तर सुचत नाही, हे मान्य आहे. पण हे देहबुद्धी ते आत्मबुद्धी प्रवास करायला सुरुवात केल्यानंतर आपोआपच कुठलीही दुःख असो, शारीरिक असो, मानसिक असो, आपल्याला आधी 3 त्रिविध ताप सांगितलेले आहेत, ते लक्षात आणायचे. त्यातलं कुठलंही दुःख असो, ते आपल्याला भोगायचंच आहे. मग ते हसत हसत भोगायचं, हे आपल्या हातात आहे. हे आपण लक्षात ठेवायचं आणि संत त्याप्रमाणे करत असतात. प्रारब्धे टाकीला देहो मध्ये त्यांना सतचा अनुभव असतो. ते त्याच्याशी एकरूप झालेले असतात. त्यांच्या दृष्टीने देह राहिलेलाच नसतो. जितचे असता मेला. ते जिवंत आहेत. प्रारब्धाचे भोग भोगतायत. कबीर म्हणतोय कुत्ता जाने चमडी जाने, हे प्रारब्धाचे भोग भोगतायत. हे प्रारब्धाचे भोग कुणालाही चुकले नाहीत, अगदी समर्थांना सुद्धा नाही. देह धारण केलं ना, विकार येणारच. विकार म्हणजे अस्ति जायते वर्धते विपरिणमिते क्षीयते नश्यते. हे विकार येणारच ना. मग क्षीयतेसाठी काहीतरी पाहिजे ना. हळूहळू त्या दिशेने जाताना, देहांताकडे जाताना काहीतरी प्रारब्ध भोग असतातच. मग ते हसत हसत करायचे की ठीक आहे, आता आपलं उतरतीला लागलंय म्हणून हे होत आहे, काही हरकत नाही. हे देह प्रारब्ध जे आहे, ते प्रारब्धाचे भोग संत ते देहावरती टाकून देतात. नाही म्हणजे त्यांचं ते बघतील, मला आता फक्त हे कार्य करायचं. ते कसं करायचं ते त्यांनी बघून घ्यायचं. त्यांनी बघून घ्यायचं आणि मी फक्त ते करायचंय. मी इथं मध्ये कुठे जायचंय. त्यामुळे प्रारब्धाचे भोग देहाने भोगायचे, त्याचा माझा काही संबंध नाही. आणि जे कार्य करायचंय ते भगवंतानी माझ्याकडनं करून घ्यायचं, त्याचा माझा काही संबंध नाही. मी फक्त इन्स्ट्रुमेंटचं काम करणार आहे. कात्रीने, म्हणजे जसं आपण म्हणतो की सुईने टोचायचं का सुईने शिवायचं, हे सुईच्या हातात नाहीये. जो शिवणारा आहे किंवा टोचणारा आहे त्याच्या हातात आहे. तर भगवंतानी ते करायचंय, आपण करायचं नाहीये, हे महत्वाचं आहे. अशा तऱ्हेने प्रारब्धानुसार देह जाईल आणि कार्य करायला हे राहील, अशी संतांची धारणा असते. ती धारणा आपल्यामध्ये बिंबवणं महत्वाचं आहे आणि त्यांच्या बाबतीत हे शक्य होतं. प्रारब्ध भोग कोणत्याही संताला सुटलेले नाहीत. समर्थांना सुद्धा कफाची व्याधी होती. रामकृष्ण परमहंसांना गळ्याचा कॅन्सर होता. म्हणजे
पण त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा होता. मिठाई ज्या वेळेला आली त्या वेळेला खाता येत नाही कारण घशाचा कॅन्सर झालाय, त्यावेळेला सगळ्यांना वाईट वाटलं की त्यांना आवडते. आपल्याला आपलं वेगवेगळ्या कल्पना आपण लढवत असतो. त्यांना आवडते मग त्यांना जर खाता आली असती तर बरं वाटली असतं ना, पण त्यांना खाता येत नाही. ते म्हणले, अरे या 1000 लोकांच्या तोंडून मीच तर खाणार आहे. अहम वैश्वानरो भूत्वा. मीच तर त्यांच्यामधला वैश्वानर आहे. ही जी धारणा जी आहे आपल्या प्रत्येकाची, ती धारणा बदलणं. म्हणून मग पहिल्यापासून मी म्हणजे साधन चतुष्टय झाल्याबरोबर म्हटलं, आपल्या मनाची मनोधारणा बदलणं हे महत्वाचं आहे. मग ती संसारात असो किंवा परमार्थात असो. संसार म्हणजे प्रपंचात असो किंवा परमार्थात असो. संसारात संसरती इति संसार आहे. या संसारामध्ये सुद्धा उलट दिशेने जेव्हा आपण प्रवाहात वाहत असतो, उगमाकडे जायचा प्रयत्न करत असतो, तेव्हाही ती आपल्याला वापरायलाच लागते. हे सगळे आपल्या मनाचे खेळ आहेत. दृश्यभ्रम हे सगळे मनाचे खेळ आहेत. तसं प्रारब्धाच्या बाबतीमध्ये सुद्धा आहे. देह आणि म्हणून त्यांनी म्हणजे आत्ताची पडो अथवा राहो. मग तो देह आत्ता पडलाय म्हणजे आत्ता मृत्यू झालाय, तर मृत्यू प्रलय आहे ना तो शेवटी. मग हे सगळं जे आहे, का देह पडला काय आणि नंतर पडला काय, काही फरक पडत नाही, कारण ऑलरेडी जिवंत असताना देहबुद्धी मेलेली आहे. जर देहबुद्धीच नाहीये, प्रारब्ध काय आहे ह्याच्याकडेही आमचं लक्ष नाही, आणि काय होणार आहे काय नाही त्याची चिंताही नाही. आम्ही आता फक्त भगवंताचे म्हणून, आम्ही काय कोणाचे, आम्ही तर रामाचे, अशा पद्धतीने आम्ही काय कुणाचे खातो, राम आम्हाला देतो. तो बरोबर योग्य वेळी आपल्याला शक्ती देतो. एक उदाहरण सांगते. इथे साताराला एक उल्हास पेठे पेठे म्हणून राहतात. अतिशय सज्जन गृहस्थ. त्यांना इतकी व्याधी आहे खरं म्हणजे शारीरिक, पण कायम हसतमुख असतात. शारीरिक व्याधी आहेत, त्यांना उचलून नेऊन प्रवचनाला बसवावं लागतं. उचलून नेऊन खाली आणावं लागतं. आपण बसले की ते कोणाला कळणार पण नाही की प्रवचन करताना त्यांना काय होतंय. तिथे नेऊन त्या जागेवर बसवलं की ते साधन त्यांचं सुरू होतं. त्यांना समजतही नाही की आपण काय कर, झालं की ते थांबतात. पण झाल्यानंतर त्यांना लगेच उचलून नमस्कार लोकांनी तिथनच करा म्हणून सांगितलं जातं. आणि तिथनं खाली म्हणजे वरच्या मजल्यावरती इथे असं. पण काही वेळेला ते तिथून चढून पण आलेले आहेत. नाही नाही, आज मी चढून जाणार आहे. एक जिना, ज्याला उठता येत नाही, बसता येत नाही, नीटपणे पाठीचा कणा सांभाळता येत नाही, ती व्यक्ती प्रवचन करताना ताठ बसून व्यवस्थितपणे, हे अनुभूती, त्यांची आलेली अनुभूती आहे की तिथे भगवंत त्यांना म्हणतो की तुला आत्ता प्रवचन करायचंय, तुला आत्ता काही होणार नाही. एवढी त्या मनाची ताकद असावी लागते की देहबुद्धी सोडून आत्मबुद्धीकडे एवढ्या मोठ्या पातळीवरती जावं लागतं, तेव्हा हे शक्य होतं. अशा सुहास पेठे त्यांचं नाव. तर ते असं त्यांच्या बाबतीत मी हे पाहिलेलं आहे. म्हणून मी म्हटलं, बाकी काही नाही. अतिशय गोंदवलेकर महाराजांचे भक्त वगैरे आहेत. असो, तो विषय आपला नाहीये. पण प्रारब्ध टाकीला देहो बोधे फिटला संदेहो, आता पडोचे राहो मिथ्या कळीवर. मग ह्या लोकांना देह केव्हाही गेला काय नाही आला काय, काय फरक पडतो. ते म्हणतील जोपर्यंत कार्य करायचं तोपर्यंत देह कसा ठेवायचा ते बघतील. माझे प्रारब्धाचे भोग भोगण्यापुरता मी घरी आलो, पुन्हा जागेवर त्या कॉटवर बसलो की प्रारब्धाचे भोग सुरू, तेही करायचेच आहेत. पण ते त्यांचं ते बघून घेतील काय करायचं. इतकी त्रयस्थ वृत्ती असणं म्हणजे मी नसणं, हे जेव्हा साध्य होतं, माझा मी राहिलोच नाही, हे जेव्हा शक्य होतो, त्यावेळेलाच हे सगळ्या गोष्टी होऊ शकतात. इथे समर्थ आपल्याला म्हणतात, त्यांनी पुढे अहम ब्रह्मास्मी बाबतीत सांगितलेलं आहे. मी आता जे सांगितलं खुदका जाने चमडी जाने, हे देहाबद्दल त्यांनी आपल्याला इथे बऱ्याचशा गोष्टी सांगितलेल्या आहेत. आणि त्या सांगताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की हे संत मग कसे असतात. देहाचा अंत हा मुद्दा आहे संतांचा, आणि आपला आपला देहाचा अंत म्हणजे काय, सामान्य माणसाचं झालेला देहाचा अंत, त्याच्याबद्दल बोलणारच आहे. पण संतांचा आधी बघू, त्या पार्श्वभूमीवर आपला बघू, म्हणजे आपल्याला कळेल की आपण अजूनही साधनेच्या बाबतीत किती कमी आहोत, उपासनेच्या बाबतीत किती कमी आहोत, आणि तिथपर्यंत जायचंय. म्हणणं फार सोपं आहे, हो देहबुद्धी ते आत्मबुद्धी वगैरे करावी किंवा तिथपर्यंत जावं, म्हणणं सोपं आहे. कारण वाक्य आम्हाला पाठ आहेत शब्दरूपाने, पण ते कृतीत यायला वेळ लागतो. देहांत म्हणजे देहाचा अंत.
देहाचा शेवट. देहाचा तो दोन प्रकारे असतो. शरीराचा मृत्यू होणं हा एक प्रकार, म्हणजे कलेवर जाणं ज्याला म्हणतात, मृत्यू होणं, प्रेतवत होणं, हे जे आहे ते शरीराचा मृत्यू होणं. आणि मृत्यू प्रलय त्याला समर्थांनी म्हटलंय, तेही आपल्याला पुढे बघायचंय. जेव्हा हा मृत्यू प्रलय कळतो ना, तेव्हा मृत्यूचं काही भयच वाटत नाही. हे तितकंच आहे. शरीर पडणं, मृत्यू येणं, आणि सर्वसाधारण जसं होतं त्याप्रमाणे. पण मग हे आमच्यासारख्यांचं होताना काय होतं? शरीराचा मृत्यू येतो त्यावेळेला आमच्यासारख्यांचं काय होतं? आम्ही साधं प्रापंचिक जीवन जगलेली माणसं, आम्ही या सगळ्या भ्रमामध्ये गुंतलेली माणसं आहोत. आणि ह्या सगळ्या ह्याच्यात गुंतलेली असल्यामुळे देहबुद्धीवर वावरणारी माणसं आहे. मग आमचं काय होतं? तर आमचा जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला आधी काय घडलेलं असतं? क्या रे नुमाया क्या किया, बीए हुए नोकरी की. बीए हे म्हणजे त्यावेळेच्या शायरांनी सांगितलेलं आहे. आता आणखीन काही झालं. मग क्या रे नुमाया क्या किया, बीए हुए नोकरी की, बच्चे हुए, मर गए. केलंच नाही ना दुसरं काही. प्रपंचाच्या गर्तेमध्ये फिरत राहिलो. असा जर आमचा देह असेल तर त्या देहाला यातना होणारच. कारण आमचं सगळं लक्ष मागे प्रपंचाकडे ओढलं जातंय. आणि परतो परमेश्वर आम्हाला न्यायला आलेला आहे, यमदूत आम्हाला न्यायला आले. मग त्या ओढाओढीमध्ये आम्ही गुंतून जातो आणि आम्हाला त्या मृत्यूचे क्लेश होतात. संतांना नाही होत, कारण त्यांनी देह आधीच सोडलेला आहे, प्रारब्धावर सोडून दिलेला आहे. म्हणजे ते प्रारब्धे टाकीला देहोला किती अर्थ आहे बघा. त्यांनी तो टाकलेला आहे. आता ते काय म्हणतात की शरीर असून नाही, त्यांचं आमचं शरीर आहे आणि त्याच्यात आम्ही गुंतलोय, त्यामुळे हे सगळ्या गोष्टी आहेत. पण त्यांचं शरीर आहे, पण ते त्यांनी प्रारब्धावर टाकून दिलं, आपल्याजवळ घेतलंच नाही. ते शरीर जाणे आणि ते जाणे, प्रारब्ध जाणे असं म्हणून त्यांनी सोडून दिलं. प्रारब्ध भोगतायत, नाही असं नाही, ते सगळे भोगतायत, पण त्यांना त्याच्या वेदनाच होत नाही. कबीर इतक्या सहजपणे, आपल्याला कुत्र जवळ येऊ दे तरी पंचायत आहे. चावलं तर काय होईल, इंजेक्शन घ्यावं लागेल का, अमकं करावं लागेल का, तमकं करावं लागेल का. पण आम्हाला जर त्याचं भयच नसेल तर कबीरासारखी स्थिती होईल. पण त्यासाठी आधी गोंदवलेकर महाराजांसारखी नामसाधना करायला हवी किमान. बाकी साधनं सोडून द्या, नामसाधना तरी सोपी म्हणतात म्हणून इतकी सोपी नाहीये. आपल्याला म्हणायला ठीक आहे, कारण सुरुवातीला आपलं मन तिकडे वळावं म्हणून संत सांगतात, नाही का जमत आहे काही, पोथी वाचणं जमत नाही का, अंक करायला जमत नाही का, भजन करायला जमत, ठीक आहे ना, नाम घे ना, नाम सोपं आहे, असं ते आपल्याला सांगतात. पण नाम मुरणं आणि नाम घेणं याच्यात फरक आहे. ते जेव्हा मुरायला लागतं तेव्हा देहबुद्धीचा निश्चय ढळायला लागतो आणि आत्मबुद्धीचा निश्चय धरला जातो. हे सगळं संतांनी आधी केलेलं असतं आणि ते फक्त कार्य म्हणून तिथे शिल्लक राहिलेले असतात. ते देही असून विदेही झालेले असतात. म्हणजे त्यांच्या शरीरामधल्या 82 तत्वांचा लय झालेला असतो. तो 82 तत्वांचा लय आपल्याला खूप पुढे समर्थाने सांगितलाय, कारण तो सगळ्यात अवघड आणि शेवटचा टप्पा आहे. 82 तत्वाचा लय तो त्यांचा झालेला असतो. गळून सगळं गळून पडलेलं असतं. इच्छा, कामना, वासना, बुद्धी वगैरे या सगळ्या एकाच दिशेने धावत असतात आणि ते उगमाकडे चाललेले असतात. त्यांना आता आतापर्यंत आमचं काय आहे? देह बुद्धीचा आश्रय घेतलेला असल्यामुळे अहम देहोस्मी पक्क, अहम देहोस्मी, मी म्हणजे देह, हे पक्क. पण त्यांचं काय झालंय? सद्गुरूंनी उपदेश केल्यामुळे, त्यांची थोडी थोडी अनुभूती आल्यामुळे, साधन चतुष्टय परिपूर्ण झाल्यामुळे, वासना कामनांचा त्याग केल्यामुळे, त्यागपेक्षा त्या गळून पडल्यामुळे, या सगळ्यामुळे त्यांना अहम ब्रह्मास्मी, आम्हाला अहम देहोस्मीचं ज्ञान आहे, त्यांना अहम ब्रह्मास्मीचं ज्ञान आहे. आणि हे अहम ब्रह्मास्मी मध्ये देहाची आसक्ती नसते. देह पडो अथवा राहो, हे जे म्हटलं जातं ना, ते या पद्धतीने. देह गेल्याचं दुःख जसं आहे ते आम्ही करतो. त्यांना देह राहिला काय आणि गेला काय त्यांना काही दुःखच होत नाही, खरं सांगा, दुःखही नाही आणि सुखही नाही. वा वा, आज वाचले मी, ऍक्सिडेंट मधनं वाचले, ऑपरेशन मधनं वाचले, आम्हाला काय आनंद होतो. पण करणार काय आहे? देहबुद्धीलाच चिकटणार आहे. आता ना, आता 4 सिनेमा पाहणार आहे, आता इतकं छान डोळ्याने दिसायला लागलं ऑपरेशन केल्यापासून, तर एक 4 सिनेमा पाहिन म्हणून 4 दिवस 4 सिनेमाच पाहिले. उपयोग काय मग? त्या डोळ्याचं ऑपरेशन करून रूप तुझे पाहिन, हे जे रूप पाहण्यासाठी डोळे मला दिलेत,
त्याची मला जाणीवच नाहीये. ती मी सोडूनच दिले, कारण माझी देहबुद्धी जास्त आहे. अहम देहोस्मीचा गाथा असं म्हटलंय. तो गोळा गुंठा सगळा आपल्यामध्ये आहे, तो त्यांच्यात नाही, हे त्यांनी सांगितलेलं आहे. त्यामुळे तिथे अहम ब्रह्मास्मीचा गाथा या तो बोध झालेला आहे. तो बोध झाल्यानंतर त्यांचा अंत कसा झाला त्याच्याशी काहीच महत्व नाही ना. कसा झाला याला काही महत्व नाही, कारण तो देह नाहीच आहे. कारण इथे त्यांनी म्हटले प्रारब्धे टाकीला देहो बोधे फिटला संदेह. त्यांचा संदेहच नाही आहे. आमचा संदेह आहे, मी आहे, मी आहे का ते आत्मतत्व आहे, मग हे सगळे संदेह आमचे आहेत. त्यांना अहम ब्रह्मास्मीचं निसंशय ज्ञान झालेलं आहे. त्यांच्या मनात संदेह नाही, कारण त्यांना तो बोध प्राप्त झालेला आहे. सद्गुरूंकडनं तत्त्वमसीचा बोध प्राप्त झालेला आहे. आणि हा बोध जेव्हा प्राप्त होतो त्यावेळेला तिथलं द्वैत नष्ट झालेलं असतं. तो आणि मी वेगळा राहिलेलाच नसतो. हे सगळं त्याचंच सामर्थ्य आहे, हे मान्य केलेलं असतं. आणि मी म्हणजे साधन आहे हेही मान्य केलेलं असतं, कारण तिथे अहम ब्रह्मास्मीचा बोध झालेला असतो. देहाची आसक्ती नसते. देह गेल्याचं दुःख आम्ही करतो. जन्म आमच्या बाबतीत काय आहे, आम्ही जन्म आणि मृत्यू दोन्हीचे सोहाळे करतो. मुद्दामून सोहाळे हा शब्द वापरला. आम्ही जन्माचे सोहळे करतो ते सगळ्यांना माहितीये. बागचं इतकं थाटात केलं, नातू किती वर्षांनी झाला, मग आम्ही बागचं इतकं थाटात केलं काय विचारू नका, इतकं अमकं केलं, तमकं केलं, तमकं केलं. हा सगळा जन्माचा सोहळा आहे. पण तो जन्माला आला तेव्हाच हातामध्ये रिटर्न तिकीट घेऊन आलेला असतो, हे आम्हाला त्यावेळेला आम्ही पूर्ण विसरून जातो. आपण तिसऱ्या दशकामध्ये हे पाहिलेलं आहे. त्यामुळे संपूर्ण संसाराचं चित्र उभं केलेलं आहे समर्थांनी त्यावेळेला. पण मग इथे जे आहे, आम्ही काय म्हणतो, हा मृत्यूच्या वेळेला, त्या जन्माचं आपण बघत नाही, जन्माचे सोहळे करतो, मृत्यूचे सुद्धा सोहळे करतो. मृत्यूचे सोहळे करतो म्हणजे काय करतो? मृत्यू झाल्यानंतर काय काही विधी करतात ना, आंघोळ घालणं, वस्त्र नेसणं करतात, नाही करतात, आताच्या प्रथेप्रमाणे वेगवेगळे प्रकार आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे प्रकार आहेत. पण नंतर श्राद्ध पक्ष हेही करतो. इतकंच काय, मृत्यूला सामोरं जाताना सती ज्या वेळेला जाते, आता सती प्रथा बंद केलेली आहे, आता ती नाही. पण सती प्रथा ज्या वेळेला त्यावेळेला होती, त्यावेळेला नवऱ्याच्या मृत्यूनंतर ती त्याच्याबरोबर जायची, त्याला सती वगैरे म्हणायची, आणि तिचंही त्या चितेवरतीच दहन केलं जायचं. त्यावेळेला तिला एवढं नटवून फटवून सजवून नेलं जायचं, एक सवाष्ण म्हणून. हा सोहळाच नाही का? पण शेवटी तिला काय करणार आहे? समर्थांनी अशा स्त्रियांना पण बाजूला केलेलं आहे, की काही गरज नाहीये याची. हे समर्थांनी, आपण म्हणतो राजा राममोहन रायांनी सतीची प्रथा चालू केली, पण समर्थांनीही केलेली आहे. त्यांनी मृत्यू समयी सती जाण्याची गरज नाही नवऱ्याच्या बरोबर, हे त्यांनी पण सांगितलेलं आहे. असो, तो विषय वेगळा आहे. सांगण्याचा मुद्दा असा, आपल्याला ज्या वेळेला मरण येतं त्यावेळेला आपण म्हणतो, एखाद्याला मृत्यू आला, आपल्यासारख्या सामान्य माणसाला जेव्हा मृत्यू आला तेव्हा आपण म्हणतो, अरे बापरे, वाईट झालं नाही का, म्हणजे अपघाती मरण झालं. तो अहो देह सुद्धा शेवटी हातामध्ये मिळाला नाही, इतक्या त्याच्या चिंध्या चिंध्या झाल्या, वाईट मरण आलं नाही का. आम्हाला ते वाईट मरण वाटतं, अपघाती मरण किंवा अवेळी मरण आलं, अगदी लहान वयात आलं तर म्हणतो काय ना, सगळं आयुष्य पडलं होतं. पण त्याचं मरण तिथेच होतं ना, हे आपल्या लक्षात येत नाही. आणि ह्यालाच समर्थांनी, किंवा गीतेमध्ये आपण म्हणतो उत्तरायण आणि दक्षिणायन, मग दक्षिणायनामध्ये मृत्यू आला तर तो चांगला नसतो वगैरे, असं त्याच्यातही म्हटलेलं आहे. त्याच्यामध्ये उत्तरायणामध्ये मृत्यू आला, अग्निर्ज्योतिर्रहस्य शुक्ल षण्मासा उत्तरायणम, असा तो श्लोक आहे. मग उत्तरायणामधलंही त्यांनी म्हटलंय, आणि धूमो रात्रीस तथा कृष्ण, अशा पद्धतीने दक्षिणायन त्याचंही गीतेमध्ये सांगितलेलं आहे. मग देहाचा अंत बरा आला, समर्थ तेच ती संकल्पना आपल्याला इथे सांगतायत. ते असं म्हणतात 16व्या ओळीमध्ये, देहाचा अंत बरा आला, देह सुखरूप गेला, त्यासी म्हणती धन्य झाला, अज्ञान जन श्रीराम. अज्ञान जन म्हणजे अज्ञानाचं देहबुद्धीचं पांघरून घातलेले लोक. अज्ञानी म्हणजे ज्याला ज्ञान नाही तो नाही असं नाही, देहबुद्धीला बांधलेली लोक आमच्यासारखी काय म्हणतात. आणि त्यांना इतका मृत्यू सुंदर आला, छान रात्री झोपल्या होत्या, सकाळी उठून चहा प्यायला, बस चहा प्यायला आणि बस जरा मी जरासं झोपते असं म्हणाल्या, आणि
खतम. आणि नेमका त्या दिवशी शनिवार होता हो. शनीचा अंगार वगैरे नाही, अगदी हनुमंताची त्यांची भक्ती होती. इतका सुरेख त्यांना अगदी मृत्यू आला. शनिवार होता. आणि बाकीच्यांच्या दृष्टीने पण महत्वाचं ना, की शनिवार असल्यामुळे शनिवार रविवार सुट्टी आली होती. कोणाला रजा पण घ्यावी लागली नाही. इतका सुंदर मृत्यू आला. त्यामुळे सगळे घरीच होते. वा वा, मग तर आणखीन कोणाला बोलवण्यातही वेळ घालावा लागेल. याला आम्ही चांगला मृत्यू म्हणतो. आधी आयुष्यभर काय केलं याचा विचार करत नाही. आणि आम्ही अज्ञानी जन काय म्हणतो, त्यासी म्हणती धन्य झाला अज्ञान जन. अशी आमची स्थिती आहे. पण साधू मात्र असं म्हणत नाही. साधूचं शरीर जे आहे ते कुठेही पडलं, कुठेही त्याचा देहांत झाला, तरी त्याला खरं काहीही फरक पडत नाही. आम्ही म्हणताना म्हणतो की अरे रे, ते खरं इतकं कसं काय मला कळत नाही. एवढी त्यांनी तपश्चर्या केली, एवढं सगळं झालं, आणि नेमके ते कुठे यात्रेला चालले होते, तिथे वाघाने त्यांच्यावर हल्ला केला. आता तेच सापडले का त्यांना? का कसा मृत्यू यावा ना वाईट. अरे, त्यांचा देह आधीच विदेही झालेला होता. त्यांनी वाघाली खाल्लं काय आणि पाण्यात पडले काय, किंवा सहज मृत्यू आला काय, काही फरक पडत नाही. पण त्यांनी त्यांचा देह विदेही केलेलाच होता तो आधीच. जित्या जिताची असता मेला ही ओळी येणार आहे पुणे आपल्याला. हे आहे ह्याच हे समासामध्ये. त्यामुळे उलट ते साधूच्या बाबतीत तसं नसतं. त्यांचं जीवन कृतार्थ झालेलं असतं. त्यांचं कार्य संपल्यानंतर आपोआपच त्यांना मृत्यू येतो. तत्पूर्वी ते भगवंताकडे जातात आणि म्हणतात, जसं प्रारब्ध असेल त्याप्रमाणे मला माझ्या देहाला मृत्यू दे. माझा मृत्यू केव्हाच झालेला आहे. देही असून विदेही, जीवनमुक्त वगैरे ही सगळे जे आपण म्हणतो, हा मृत्यू त्यांच्या देहाचा कधीच झालेला आहे. पण ते देवाकडे जाऊन काय प्रार्थना करतात, आता शरीर प्रारब्धाप्रमाणे जे काही असेल तसा मला मृत्यू दे. मग तो रानात पडो व देवळात पडो, देवळात पडो किंवा रस्त्यावर पडो, त्यांना काही फरक पडत नाही. आम्ही म्हणताना मात्र तसं म्हणतो की हा, पंढरपूरला गेला का, वा वा किती छान ना, नाशिकला मृत्यू आला का, वा खूपच छान, आता कुंभमेळ्यात बा त्याहून छान, पर्वणीच झाली, असं वगैरे म्हणतो. पण त्याला खरा काही अर्थ नसतो. संतांच्या बाबतीत त्यांचा देह आधीच पडलेला असतो. म्हणून पुण्य नदीचे जे नीर, तेथे पडावे शरीर, हा इतर जनांचा विचार, साधू नित्य मुक्त. तो ऑलरेडी मुक्त झालेला आहे. म्हणजे उलट कसं आहे, साधू जिथे जातो ना आणि जिथे कार्य करतो ते पुण्यक्षेत्र होतं. आणि मग त्या पुण्यक्षेत्री आम्ही मरावं असं आम्हाला वाटतं. पण साधूनी मरण्याची गरज नाही, कारण त्यांनीच ते निर्माण केलेलं आहे. कारण त्याच्या साधू जिथे राहतो तिथेच ते क्षेत्र निर्माण होतं. आणि तिथनं जी नदी वाहते ती पुण्य नदी ठरली जाते. त्या नदीलाही पुण्याई प्राप्त होते, तीर्थक्षेत्र ठरलं जातं. हे सगळं त्यांच्यामुळे घडतं. इतुके न लगे योगियांसी, तो जितची मुक्त पुण्यराशी, तिळांजुली पाप पुण्याशी, विधली तेणे श्रीराम. मुक्ती मिळावी म्हणून, पण आपल्यासारख्या सामान्य देहाला मृत्यू नंतर मुक्ती मिळावी म्हणून आम्ही सोहळे जन्माचे जन्माचे करतो, तसे मृत्यूचे करतो. त्याच्यामध्ये सुद्धा आपण तिलांजुली देतो 10व्या दिवशी. तीळ आणि तांदूळ, तीळ आणि पाणी, अशी ती तिलांजली वगैरे दिली जाते. आता त्या साधूंना द्यायची गरजच नाहीये, ते आधीच मुक्त झालेले आहेत. पण आम्हाला ती द्यावी लागते. आमचा 13वा 14वा सगळा करावा लागतो का, तर ते जाऊ दे, एकदा मोक्ष मिळू दे, अशी आमची एक धारणा असते. पण योगी लोकांना याची कशाचीही गरज नसते, नक्की आहे. त्यामुळे त्यांनी त्यांनी स्वतःच, संन्यासी लोक तर आपलं श्राद्ध आधी करतात बरं का, संन्यास घेण्यापूर्वी. हाही महत्वाचा भाग आहे. तो विषय नाही, वेगवेगळे संन्यास घेण्यापूर्वी ते आपलं स्वतःचं श्राद्ध करून घेतात, की माझा मी मेलोय, आता मी मी नाही. केवढे अर्थ आहेत बघा. आता मी मेलोय, विदेही झालोय, मी संन्यास घेतोय, मला इथलं काही नकोय, मी आता माझा मी मी राहिलो नाही. नुरोनी उरला उरोनी नुरला आठवा अमृतानुभव. म्हणजे मग त्याप्रमाणे लक्षात येईल. म्हणजे इथे त्यांनी स्वतःला पापपुण्याची, यांची तिलांजली कोणती आहे, साधूंची किंवा संन्यासांची किंवा संतांची? त्यांनी पापपुण्याचीच तिलांजली देऊन टाकली. पापही नको आणि पुण्यही नको, कारण ते भोगायला परत कोणी यायचं. म्हणजे ते मुक्तच झाले, जितचे असता मुक्त झालेले, ते या पद्धतीने झाले. मगाशी आपण उत्तरायण आणि दक्षिणायन त्याबद्दल म्हणत होतो.
तर त्याच्याबद्दलही समर्थांनी खरं म्हणजे सांगितलं, तसं विनोबांनी सांगितलेलं आहे. ते जास्त फोडून आपल्याला विनोबांनी सांगितलेलं आहे. सर्वांना माहितीच असेल. ते म्हणतात हे उत्तरायण दक्षिणायन असं काही हे ठेवूच नाही. कुठेही मृत्यू आला तरी चालण्यासारखा आहे. कारण मृत्यू हा येणारच आहे. तर मग 6 महिने लोक मरणारच नाही की काय? का तर ते वद्य पक्षात नको म्हणून 15 दिवस नाही. मृत्यू नको, हा देवाला सांगितलंय. शुद्ध ह्याच्यामध्येच आला पाहिजे. त्या वद्य पक्षात नको. अशा पद्धतीने कोणी सांगून ठेवून 15 दिवस कोणी मृत्यू थांबत नाही हो. क्षणाक्षणाला मृत्यू होत आहे. मग ते असे थांबत नाही. पण मग देवयान मार्ग किंवा देवयान मार्ग आणि दुसरं दक्षिणायन उत्तरायण जसं आहे तसं त्यांनी सांगितलेलं आहे की हा जो मार्ग आहे दक्षिणायन आणि उत्तरायण, यातला जो उत्तरायण मार्ग चांगला म्हटलाय, शुद्ध पक्ष चांगला म्हटलाय, मग 6 महिने उत्तरायण 6 महिने दक्षिणायन असेल तर मग काय करायचं? पूर्वीच्या काळी अशा वेळेला दक्षिणायन उत्तरा ध्रुवावरती लोकांना तसं ठेवून दिलं जायचं. सूर्य आल्यानंतर मग त्याचं प्रेत जाळलं जायचं. का तर ते दक्षिणायन आणि उत्तरायण वगैरे असं म्हणत, असं पोथ्यांमधनं म्हटलेलं आहे. पण देवयान मार्ग, ज्याला विनोबा भावे म्हणतात, ते असं म्हणतात की अग्नी जो आहे, आपल्या आतला अग्नी, हा अग्नी कार्यरत असला पाहिजे. शेवटपर्यंत आपली बुद्धी, आपलं शरीर सुव्यवस्थित असलं पाहिजे. उत्तरोत्तर त्याच्यामध्ये पवित्र भावना येत गेल्या पाहिजेत. दिवसेंदिवस त्याच्यात परमेश्वराबद्दलचं प्रेम वाढलं पाहिजे. असा प्रतिकात्मक अर्थ जर घेतला तर मग बौद्ध, ही जर जीवाची स्थिती असेल, ही जर शरीराची स्थिती असेल, भले काही करता आलं नाही, अगदी अंथरुणावर आहे, पण रामनाम घेता येत आहे, तरी हरकत नाही. भले काही नाही पण स्मृती जागृत आहे, बुद्धी शाबूत आहे, मनातल्या मनात बोलता येत आहे, मनातल्या मनात स्मरण चिंतन नामस्मरण चालू आहे, तरी हरकत नाही. हे जे सगळे आहेत हे देवयान मार्ग आहेत. हे शुद्धच आहेत. इथे सगळीकडे प्रतिकात्मक अर्थ जर आपण घेतला तर सगळ्या पवित्र भावना जिथे चालू आहेत, अशा वेळेला तुमच्या मनामध्ये पवित्र भावना चालू असताना मृत्यू आला तर तो पितृयान मार्गच आहे. तो शुद्ध मार्गच आहे. म्हणून, आणि धुमो रात्रीस तथा कृष्ण असं जे म्हटलेलं आहे, ते जे आहे तो दक्षिणायन मार्ग म्हटलेला आहे. त्यावेळेला मग काय होतं? तर काही लोकांच्या बाबतीमध्ये असं होतं की शेवटपर्यंत त्यांच्या मनामध्ये क्रोध, चिंता, वासना, कामना, मगाशी जे आपण बघितलं ओढाताण होते, तशा सगळ्या पद्धतीच्या हे सगळे ढग त्याच्या भोवती जमलेले असतात. पहिल्या ह्याच्यामध्ये बुद्धीचा सूर्य प्रकाशित होतो आणि तो तळपायला सुरुवात होते की आता चला आपल्याला जायचंय. अशा पद्धतीने आपण ते जायला सुरुवात होते. आणि मग आपण त्या जाण्यातही आनंदात असतो. त्या मरणाला हसत हसत सामोरं जायला लागतो, तेव्हा कुठल्याही वेदना होत नाही. हा जो आहे हा देवयान मार्ग आहे. आणि पितृयान मार्ग, मार्ग ज्याला म्हटला जातो, त्याच्या वेळेला सगळे वासना कामनांचे ढग, नाही नाही मी आत्ता जाऊन कसं चालेल, हे पुढचं कोणाचं काहीही आपल्या वाचून बिघडत नाही. या क्षणाला आपण गेलो तरी सुद्धा कोणाचंही आपल्या वाचून काहीही अडत नाही, ही भावना मनात असेल तर जाताना मार्ग आपला साफ झालेला असतो. पण माझं, मी गेले तर यांचं कसं होईल, मी गेले तर त्यांचं कसं होईल, मी गेले तर मग अमकं कोण करणार, तमकं कोण करणार, हे विचार जर वासनांचे प्रबळ होत गेले, हे ढग जर प्रबळ होत गेले, की ती ही सगळी रात्र आहे, हा कृष्ण पक्ष आहे, हे दक्षिणायन आहे. त्यातनं बाहेर पडायला आपल्याला सांगितलंय. आणि तसं जर पाहिलं तर आपण जर काही उदाहरणं जर बघायचं ठरवलं तर नाथांचे सद्गुरू जनार्दन स्वामी यांचा फाल्गुन वद्य षष्ठी, वद्य म्हणजे कृष्ण पक्षातच झालेलं आहे, निधन झालेलं आहे. नाथांनी प्रायोपवेशन जे केलेलं आहे स्वतःहून, ते त्याच दिवशी केलेलं आहे, ती त्या तिथीला केलेलं आहे. इतकंच नाही, मी वाचून दाखवते, ज्ञानेश्वरांनी कार्तिक वद्य त्रयोदशीला, सोपानदेवांनी मार्गशीर्ष वद्य, ह्या सगळ्यांचे वद्य मध्ये झालेले आहेत हं. निवृत्तीनाथांनी ज्येष्ठ पक्षामध्ये वद्य. म्हणजे यांनी कुठेही दक्षिणायन आणि उत्तरायण का नाही पाहिलं? अहो त्यांचा देह आधीच गळून पडला होता, त्यांना गरजच नाही देह कुठेही मृत्यू पाव, या पद्धतीने ते राहिलेले आहे. आणि म्हणून अशा वेळेला असं म्हणावंसं वाटतं की इतना तो करले ना स्वामी, असं म्हणावंसं वाटतं. म्हणजे काय की आपण म्हणून फक्त प्रयत्न म्हणायचा प्रयत्न करूया आणि मग त्याप्रमाणे कृती करणं महत्वाचं आहे. की त्याच्यात त्यांनी म्हटलंय
एका कवीनी किंवा एका संतांनी म्हटलंय असं आपण म्हणूया. इतना तो करना स्वामी, इतना तो करना स्वामी, जब प्राण तन से निकले, जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर प्राण तन से निकले. म्हणजे ज्या वेळेला मृत्यू येईल त्यावेळेला निश्चितपणे मला माझ्या मुखामध्ये राम येऊ दे, राम येऊ दे, नाम येऊ दे. आता मुखामध्ये नाम येणं इतकं सोपं आहे का हो? मुखामध्ये जर नाम यायचं असेल तर निश्चितपणे आधीपासून आपल्याला नामस्मरण करणं महत्वाचं आहे. नुसतं नामस्मरण करणं महत्वाचं नाही, त्या अनुषंगाने श्रवण मनन चिंतन करणं गरजेचं आहे. आपल्याला सातत्याने आपल्या देहधारणा मनोधारणा बदलणं आवश्यक आहे. या सगळा बदल करून देहबुद्धी ते आत्मबुद्धी हा प्रवास करणं आवश्यक आहे. तेव्हा शेवटी नामस्मरण आपल्या मुखामध्ये येऊ शकतं, तोपर्यंत नाही. नाहीतर ते केशू केशू केरू, ते कथा आपल्याला माहितीये की एक व्यापारी होता. कायम तो याची म्हणजे हे शेअर विकले, ते शेअर घेतले, ते अंक घेतलं. इतका तो त्या व्यापाराच्या धंद्यामध्ये आणि याच्यामध्ये इतका बुडून गेला होता की त्याला पैशाशिवाय व्यापाराशिवाय देणे घेण्याशिवाय दुसरं काही दिसतच नव्हतं. अरे आता मृत्यू समय जवळ आला, तू कॉटवर बसलायस, तुला काही आता झेपत नाही, तुला काही करता येत नाही. आता तू ह्यातनं बाहेर हो ना, आपणहून बाहेर हो. त्या परमेश्वराचं थोडं अनुसंधान साध. सगळ्या गोष्टी मुलांवरती सोपवून दे. सोपवून दिला तरी नाक खुपसायची सवय असते, ती सोडून द्यायची. नाक खुपसायचंच नाहीये, ती त्या मुलांवर सोपवल्यानंतर आपण शांत राहावं ना. पण यातनं बाहेर पडावं ते जमत नाही आणि आपण त्याच्यातच गुंततो. आणि मग ते चार मुलं त्याच्या शेवटच्या अंतकाळाच्या वेळेत तिथे असतात. त्यावेळेला त्यांना शेअरचे भाव वाढलेले आहेत ऐकू येत असतं. त्यामुळे ते काय रेडिओवर लागतं ना हल्ली, चॅनल वेगवेगळे, त्याप्रमाणे त्यांना ऐकू येत असतं की हा भाव कमी झाला, तो भाव वरती झाला. आणि त्याचं लक्ष सगळं तिकडे असतं आणि चारही मुलं म्हणतात, बाबा तब्येत ठीक आहे ना, डॉक्टरना बोलवूया का? केशू 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 असं म्हणून ते म्हणतात. अरे तो केशू म्हणजे केशव त्यांचा जो मुलगा असेल, तो म्हणतो, बाबा मला काही सांगायचंय का तुम्हाला? मला काही सांग. नाही नाही, ती केरसुणी आहे ना, ती मांजर नेते केरसुणी कालच नवीन विकत आणलेली आहे. आणि हे शेअरचे भाव वगैरे दुसऱ्याला सांगतात. चढलेत बरं का, मी मेलो तरी ते भाव आपलं नुकसान होता कामा नये. आपलं नुकसान म्हणजे त्याच्या सगळ्या गोष्टी कशात गुंतलेल्या आहेत. एकीकडे टीव्ही बघतो म्हणजे त्याला बुद्धी शाबूत आहे, बाकी हंतरुणावर आहे. श्वासाचा दम लागलाय, बोलता येत नाही, नुसतं केशू केशू बोलून केसुणीकडे लक्ष आहे. म्हणजे इतकं क्षुल्लकात क्षुल्लक अशा गोष्टी प्रपंचात ज्याच्याकडे लक्ष ठेवण्याची गरज नाही, तिथे त्याचं लक्ष आहे. तस तसं त्याचं आपल्या बुद्धीवरती म्हणजे जे काही शाबूत आहे ती बुद्धी सुद्धा तो कुठे या माणसाच्या शेअर मार्केटमध्ये वापरतोय. या माणसाच्या किंवा अमक करा तमक करा असं प्रपंचाचं सांगतोय. या माणसाच्या मनामध्ये किंवा ध्यानामध्ये किंवा तोंडामध्ये नामस्मरण येईल का? ज्याचा जो देव असेल तो येणारच नाही. आणि मग येणार नसेल तर पुनरपि जननम पुनरपि मरणम, सगळं भोगायला, सगळ्या इच्छा कामना वासना भोगायला पुन्हा वासनेच्या पोटी तो जन्म घेतो. आणि अशा तऱ्हेने जर असेल तर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून त्यांनी असं म्हटलंय, मृत्यूसमयी मरणासमयी. कारण मती सा गती असं म्हटलेलं आहे, अंते मती सा गती. मला जर अंते मती कुठंतरी माझं सगळं डोक्यात मृत्यू समयी तर म्हणजे करताना आपण सगळ्यांना म्हणतो हा स्माईल प्लीज अमकं तमकं, पण नेमकं काय होतं, सगळ्यांचे फोटो इतके छान येतात आणि माझ्या फोटोच्या वेळेला तो मनुष्य जेव्हा क्लिक करत असतो त्यावेळेला नेमकं काहीतरी मासिक डास येतात, मी असं करते. तर माझा नेमकं माझ्या चेहऱ्यावरच माझा हात येतो. तत्क्षणी तो कॅमेरा क्लिक करतो, तत्क्षणी डास येतो आणि मी असं करते. माझा चेहरा कोणाला दिसत नाही, त्याच्यावरती हात येतो आणि बाकी सगळ्यांचे हसरे येतात, कारण त्यांनी स्माईल प्लीज सांगितलं. त्यांनी स्माईल प्लीज सांगितलं तरी तत्क्षणी माझ्यावरती मात्र असं होतं, कारण माझं स्माईल प्लीज येत नाही, तसा फोटो येत नाही. अंतेमती सागती, त्या मृत्यूच्या क्षमयी परमेश्वर जेव्हा क्लिक करतो, खटाक आता मृत्यू, हे क्लिक करतो त्या क्षणी जर तोंडामध्ये राम असेल तर मुक्ती मिळते. हे 100%. राम म्हणजे कोणत्याही देवाचं, जे देवाला आपण स्मरत असू त्याचं नाव असेल तर ते शक्य होतं. हे क्लिक होणं महत्वाचं आहे.
आणि हे क्लिक होण्याच्या वेळेला ते मनात येण्याकरता आधीपासूनची तपश्चर्या करावी लागते, जी समर्थांनी 7व्या दशकापर्यंत आपल्याला सांगितली. साधन चतुष्टय सांगितलंय, संसारातनं विरक्ती कशी घ्यायची ते सांगितलंय. सोप्या सोप्या गोष्टीतनं सुरुवात करायची, पण हे सगळं आचरणात आणून पण त्या परमेश्वराकडे गेलो असलो तरच हे शक्य होतं. अन्यथा आपल्या मनामध्ये ते येत नाही. आणि मग जसं मनामध्ये येतं, जसं साड्यांचं उदाहरण मगाशी दिलं, तेच उदाहरण जर पुढे घेतलं, की खरं ना माझ्या अजून त्या अमक्या तमक्या काय दरवर्षी 10 प्रकारच्या वेगळ्या साड्या निघतात. माझ्या ना त्या नेसायच्या राहिल्यात बरं का. हे अंतेमती सागतीचं आलं त्या क्षणी क्लिक करताना, तर साड्यांच्या माझं जसं प्रारब्ध असेल, जसं प्रारब्धे टाकीला देहो, तर प्रारब्ध जसं असेल, आयुष्यभर मी जी कर्म केलेली आहेत त्याच्या आधीची जी कर्म केलेली आहेत, त्या जे ते सगळं प्रारब्ध या जन्मात उभं आलेलं आहे, त्या प्रारब्धाप्रमाणे माझी कर्म चांगली असतील तर पुढच्या जन्मामध्ये छान छान साड्या नेसण्यासाठी का होईना पुन्हा जन्म घ्यायला पाहिजे. दुसरं, हे सगळं करत असताना समजा माझ्या मनामध्ये असं आलं की खूप वाईट कर्म केली हो मी, इतकी म्हणजे मागच्या जन्मात ह्या जन्मात इतकी वाईट कर्म केली, शेवटी तर काही येणं नाम शक्य नाही. साडीचा विचार मनामध्ये आलाय, कर्म वाईट आहेत, साडीच्या दुकानात उंदराचं काम करायचं काम येईल, की साड्यांच्या दुकानात उंदीर होऊन कुठेतरी कुरतडत बसला, ही साडी का ती साडी, त्यालाही नको आणि मलाही नको, अशी कर्म व्हायला सुरुवात होती. हे प्रारब्धानुसार होईल. अंतेमती सागतीची 2 उदाहरणं. राम तोंडातून आलं तर काय होईल, आणि प्रारब्धाचे भोग दोन्ही ठिकाणी आपल्याला भोगायला मिळतात. एकीकडे मुक्ती आहे, एकीकडे अधोगती आहे, पुनरपि जन्माची, असं त्यांनी म्हटलंय. म्हणून पुढे समर्थ असं म्हणतात, या साधू बाहेरून लोकांसारखा सारखाच वाटला तरी त्याची अंतरस्थिती वेगळी आहे. त्याचे हात पाय सगळं ते एकच आहेत, सारखेच आहेत, पण अंतरस्थिती वेगळी आहे. ही अंतरस्थिती बदलणं हे 7व्या दशकापर्यंत आपल्याला सांगितलं. म्हणजे अंतरस्थिती बदलणं म्हणजे मनोधारणा बदलणं. आपोआपच चांगलं झालं तरी आपण म्हणतो वा वा छान झालं हं, अगदी आनंद झाला, पण त्याच्यात गुंतून राहत नाही. समशीतोष्ण दुःख, तसं त्याप्रमाणे आपण राहतो. आणि त्या ह्याच्याप्रमाणे राहत असताना दुःख आलं एखादं, तरी आपण म्हणतो काही हरकत नाही, तरी बरं, एवढंच आलं, थोडक्यात वाचलं, थोडक्यात झालं, असं आपण दुःख आलं तरी तसं म्हणतो. आणि आपण ते दुःख स्वीकारायला तयार राहतो, आणि ते आपण पटकन स्वीकारू शकतो. इथे ज्या वेळेला आपल्याला कुठेतरी अधिष्ठान असतं, परमेश्वराचं अधिष्ठान असतं, वासनात मुक्ती मिळालेली असते, किंवा त्या वासना फारशा प्रबळ नसतात, अशा वेळेला ह्या सर्व गोष्टी घडू शकतात. आणि म्हणून मी देह आहे हे त्यांच्या ध्यानीमनी नसते. ते जितचे असता मेले याप्रमाणे राहतात. ते विरक्त असतात आणि वासनेच्या पोटी जन्म त्यांना येत नाही. आपल्याला जन्म तशा पद्धतीने येतो. पण हे सुद्धा आपण आपली मनोधारणा बदलली तर हळूहळू आपल्यामध्ये परिवर्तन होत जातं. आणि दासबोध एक परिवर्तनाचंच साधन आहे, असं खरं माझं पुस्तकही होतं. अर्थात आता त्याच्या प्रती नाही. अगदी व्यवहारात कसं वागावं एवढंच फक्त त्याच्यात लिहिलं होतं. प्रपंचामध्ये बदलल्याशिवाय परमार्थात जाता येत नाही. प्रपंच ही परमार्थाची प्रयोगशाळा आहे. हे गोंदवलेकर महाराजांचं वाक्य आपण आपल्या हृदयात कोरून ठेवलं पाहिजे. आणि प्रपंचामध्ये वागताना जे टक्के टोणपे आपल्याला मिळतात त्यातनं आपण ते शिकायला पाहिजे, आणि ते शिकून परमार्थाकडे जायला पाहिजे. या सगळ्या गोष्टी एकमेकांवर अवलंबून आहेत. ज्या समर्थाने प्रपंचात राहून परमार्थ कसा करता येईल असं सांगितलेलं आहे, ते पुढेही आपण बघणारच आहोत. पण आता हे ते सगळं आपल्याला ज्ञान ते देत आहेत, निश्चितपणे देत आहेत. आणि ते ज्ञान दिल्यावर प्रॅक्टिकल जे आहे ते आपल्याला नंतर त्यांनी सांगितलेलं आहे, कसं कसं ह्या गोष्टी करायच्या. संत कबीराचं उदाहरण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. 1-2 उदाहरणं देऊन आपण थांबूया. मगरला ते त्यांचा खरा जन्म आहे, राहत होते काशीला. ही कथा अगदी फेमस आहे, त्यामुळे फार काही सांगण्याची गरज नाही. ते काशीला राहत होते आणि काशीला मृत्यू आला म्हणजे अगदी मुक्ती मिळाली, असं तसं त्यांना वाटत होतं. पण म्हणजे त्यांना वाटत नव्हतं, कारण त्यांनी देही असून विदेही होते ते. पण लोकांना असं वाटत होतं की त्यांना काशीला आता इतके वर्ष राहिलेत तर त्यांना तिथे मृत्यू यावा. पण लोकांचा हा भ्रम दूर करण्यासाठी, की काशीला राहिलं म्हणून मृत्यू चांगला, आणि काशीला राहिलं म्हणजे पुण्य शरीर, असं होत नाही. तुमची आधीची सगळी कर्तव्य कर्म कशी केलेत, कसं वागलायत, लोकांशी कसं वागलायत, लोकांबरोबर काय व्यवहार केलेत,
चांगले केलेत का वाईट केलेत, ह्या सगळ्या कर्मांवरती तुमचं शेवट अवलंबून असतो. शेवट अवलंबून असतो म्हणजे शेवट कुठे झाला आहे नाही, मुक्ती का पुनरपी जनन हे अवलंबून असतं. मग हे जर सगळं अवलंबून असतं, तर ते काशी आहे का मगहर आहे याच्याशी काही त्याचा संबंध नाही. ते मृत्यूसमयी काशीहून मगहरला गेले, आणि असं त्यावेळेला समजलं जायचं की मगहरला मृत्यू आला की त्या गाढवाचं पुढचा जन्म गाढवाचा, असा काहीतरी एक संभ्रम होता. आपण संभ्रमात जगतो, ते मिथ्यामध्येच जगतो, हे आपण आधी बघितलंय. पण त्यावेळेला कबीराने सांगितलं मला गाढवाचा जन्म आला तरी चालणार आहे. पुढे काय कथा आहे ती आपल्याला सगळ्यांना प्रसिद्ध आहे, तर तिथपर्यंत काही जात नाही. पण समर्थ असं म्हणतात, याची देही याची डोळा मुक्ती मिळवणं महत्वाचं आहे. मग त्यासाठी आसक्ती रहित, वासना रहित जीवन जगणं हीच खरी मुक्ती आहे. आणि ही मुक्ती मनाची अवस्था आहे. मला मुक्ती पाहिजे, मला मुक्ती पाहिजे मिळून मुक्ती मिळत नाही, ही मनाची अवस्था, ती मनोधारणा आपली आपणच तयार करायची असते. दुसरा कोणीही करू शकत नाही. दुसरा कोणी जसे आपली भीती घालवू शकत नाही, ती भीती आपली आपल्यालाच घालवावी लागते. त्याप्रमाणे दुसरा कोणी मुक्ती आपल्याला देऊ शकत नाही, आपली आपल्यालाच मिळवावी लागते. ह्याच्यावरती एक छान गौतम बुद्धाची गोष्ट आहे, ती मात्र सांगते की विचार करण्यासारखी आहे. त्या गौतम बुद्धाकडे एक माणूस येतो, म्हणतो माझे वडील वारलेत खरं म्हणजे आता, माझ्याकडे काही एक दोन पैसे सुद्धा नाही, गरिबीत मी कसे बसे त्यांचे सगळे औषधोपचार केले, सगळं केलं. पण आता त्यांच्या मृत्यूनंतर आमच्यामध्ये पद्धत असते की काही गोष्टी करण्याची, पण माझ्याकडे काहीच नाहीये, मी कसं आणू, आणि आता मला कोणी कर्ज पण देणार नाही. असं सगळं सांगितल्यानंतर मग गौतम बुद्ध त्याला म्हणले, हे बघ, हे पैसे घे आणि एक दोन मडकी घेऊन ये. तू म्हणे तेवढ्याने होईल का त्यांचं कार्य वगैरे? तर म्हणे तू घेऊन तर ये. ते दोन मडकी घेऊन, छोटी छोटी आण, फार काही मोठी आणू नको. आणि एक दोन गोष्टी आणायला सांगतात. तो गृहस्थ ते सगळं घेऊन येतो, दोन मडकी ठेवतो, आणि त्याच्यामध्ये एकामध्ये ते त्याला कापूर ठेवायला सांगतात, आणि एकामध्ये एक दगड ठेवायला सांगतात. एकात दगड एकात कापूर. ते म्हणतात की आता असं कर की हे दगड आणि कापूर असलेले दोन मडकी आहेत ना, ती छान बांधून ठेव, म्हणजे आतल्या गोष्टी बाहेर पडायला नको त्यातल्या. आणि शांत मनाने जा, काहीही करू नको. शांत मनाने नदीच्या पात्रात कमरेपर्यंत जा, कमरेपर्यंत बुडशील एवढा जा. आणि ही जी दोन आहेत, त्यातलं जे कापुराचं आहे ना, त्याला दुसऱ्या कोणाला तरी अग्नी लावायला सांग. तिथे तो काडीने तो पेटव, आणि शांत दोन्ही हे जे मडकी आहेत छोटीशी, ती त्या अलगदपणे त्या नदीच्या पात्रामध्ये ठेव. ती नदीच्या पात्रामध्ये हलकत अशी हलत हलत प्रवाहाप्रमाणे थोडीशी 2-3 मिनिटं, 2-3 मिनिटं पण नाही, थोडं पुढे गेलं, त्यातलं जे दगडाचं होतं ते खाली बुडालं. दगडाचं होतं ते खाली बुडालं, आणि जे कापुराने पेटत होतं ते मात्र तरंगत 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 पुढे गेलं. मग ह्याच्यावरनं तो म्हणला, बा असं असं झालं. बघ म्हणे, लक्षात घे, जी वाईट कर्म केलेली आहे ती एका पारड्यात तू टाकली होती दगडाच्या रूपाने, ती तळात बुडून गेली. पण जे कापुराचा वास, हो म्हणे, कापुराचा वास इतका छान आला, जे कापुराचं वास होतं ते मात्र तरंगत तरंगत गेलं. माणसाची कर्म सुद्धा जर सुगंधित असतील, तर त्याचं जीवन समर्पणाचं असेल, तर त्याचा मीपणा इथे उरत नाही कापरासारखा. मीपणा उरत नसेल तर त्याला मुक्ती ऑलरेडी मिळालेली आहे. आता तुझे वडील कोणती कर्म केली होती ती लक्षात घे. अहो म्हणे, त्यांनी खूप चांगली कर्म केली. मग म्हणे त्यांना मुक्ती मिळालेलीच आहे, आणखीन तू काय त्यांना मुक्ती देणार? पण जर त्यांनी वाईट कर्म केली असेल, तर त्यांना पुनरपी जननम पुनरपी मरणम निश्चित ठरलेलं आहे. हे जर ठरलेलं आहे, तर मग त्याच्यासाठी श्राद्ध पक्ष वगैरे करण्याचे आत्ता तुझ्याजवळ पैसे नाहीत ना. म्हणून कबीर सुद्धा आपल्याला सांगतो की जिवंत असतानाच सेवा करा, मेल्यावर करून काय उपयोग? 1000 लोक जेवायला घातली, काही उपयोग नाही. पण जिवंत असताना हे कोण करू शकतं? ज्याच्या अंगात मनोधारणा तशी असेल, तो करू शकतो. अशा तऱ्हेने आपल्याला वेगवेगळ्या गोष्टींचे दृष्टांत संत आपल्याला देतात. आणि इथे त्यांनी असं म्हटलंय, तो जितचे असता मेला, मरणास मारून ज्याला, जन्म मृत्यू स्मरे त्याला विवेक बळे. इथे तो त्याने आपला देह तर टाकलेलाच आहे, विदेही झालेला आहे. मरणास मारून ज्याला, म्हणजे इथे त्यांनी असं म्हटलेलं आहे, सावरकरांचं उदाहरण दिलं तर आपल्या लक्षात येईल. अनादि मी, अनंत मी, अवध्य मी भला.
मारील रिपू मजला असा कवण जन्मला. त्यांना मारायचं, फाशी द्यायची, अंक करायचं, की देशद्रोही ठरवायचं. ते म्हणे मला मारणारं कोणी अजून निर्माणच झालं नाही, कारण माझा मी नाहीच आहे. मी कोण आहे? अनादि मी, अनंत मी. मी खरा मी आहे. मी आत्मतेज आहे. त्यामुळे मला मारणं कोणी शक्य नाही. असे जे आहेत त्यांना मृत्यूचं भय काय वाटणार, नाही का? तर त्यामुळे इथे ते जसं आहे तसं त्या पद्धतीने जर आपण विचार केला तर हा मृत्यू प्रलय जो आहे त्याला न घाबरणं, त्याला आनंदाने सामोरं जाणं हे महत्वाचं आहे. आणि ते करताना त्याला जन्म मृत्यूची बाधा होत नाही. कुठेही जन्म होऊ दे, कुठेही मृत्यू होऊ दे. पण हे कसं करायचंय? गुरुभजनाचे नि आधारे, निरूपणाचे नि विचारे, क्रिया शुद्ध निर्धारे पाविजे पद. हे सगळं आपलं झालेलं आहे. काय करायचंय? सद्गुरूंचा सहवास, संत सज्जनांचा सहवास, त्यांच्या आधार, निरूपणा, त्यांचे विचार, आचार विचार त्यांचे, आणि आचरण आपलं. मनन श्रवण आचरण आपलं, पण आचार विचार त्यांचे. आणि हे जगत तर त्यासारखं दुसरं मोक्षदायक साधन नाही. हे सातत्याने केल्यावर आपली नित्य व्यवहारातली कर्म करत असता, उठता बसता खाता पिता हे करत असल्यानंतर निश्चितपणे आपले आचार विचार निर्मळ होतात. मन शांत आणि स्थिर असतं. आपण पटकन कुठे रागवून जात नाही, पटकन कुठे गडबडून जात नाही. आपण शांत राहू शकतो आणि त्याप्रमाणे शांत राहणं आपल्याला जमतं. आणि हे सगळं पार्वतीने शंकराने पार्वतीला सांगितलेलं आहे. आणि त्याच्यासाठी गुरुगीता पहा असं समर्थांनी सांगितले. माझ्या शब्दांवरती विश्वास नसेल असं समर्थ म्हणतात. हा, आपण विश्वास ठेवतोय, पण तेव्हा माझ्या शब्दांवर विश्वास नसेल, ग्रंथ पहिल्यांदाच वाचताय, काही काय सांगताय असं वाटत असेल, तर तुम्ही बघा, हे गुरुगीतेमध्ये सांगितलेलं आहे. मन स्थिर असेल तर अंतःकरण शुद्ध, कर्म चांगलीच होतात. हे सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितलेल्या आहेत आपल्याला. म्हणून आणि आणखीन एक गोष्ट इथे सांगावीशी वाटते, ती सरली शब्दांची खटपट आला ग्रंथाचा शेवट, असं त्यांनी इथे म्हटलंय. ग्रंथाचा शेवट कुठे आलाय असा एक प्रश्न आपल्याला पडण्याची शक्यता असते. पण आपण दासबोध ग्रंथाचे जे वेगवेगळे प्रकार बघितले, पाच, अगदी पहिल्या 7व्या दशकातल्या पहिल्या समासात बघितलं, ते प्रवचन काढलं की आपल्या लक्षात येईल. ते दासबोधाचे जे बदललेले प्रकार, अवतार आपण त्याला म्हटलं, तशाच पद्धतीने. तर 7वा दशक हा त्यावेळेला स्वतंत्र ग्रंथ मानला जात होता. मग समर्थांनी ते 8वा दशक हा सुद्धा स्वतंत्र ग्रंथ मानला जातो बरं का. 7वा दशक आणि 8वा दशक हे दोन्ही दशक स्वतंत्र ग्रंथ मानले जातात. म्हणून इथे त्यांनी सुरुवातीचं निरूपण करून नंतर शेवट देहांतापर्यंत ते आले. देहबुद्धी ते आत्मबुद्धी अगदी थोडक्यात सांगून या दशकामध्ये आपल्याला त्यांनी सांगितलेली आहे. आणि म्हणून ते देहांताचं त्यांनी इथे वर्णन केलं. आणि त्यांनी म्हटलं की सरली शब्दांची खटपट. आता इथे शब्दांचं काही कामच राहिलेलं नाही, मुक्तीकडे जाण्याचा मार्ग आहे. आत्मबुद्धी निर्माण झाल्यानंतर आपोआपच शब्दांची खटपट करायची गरज नाही. आला ग्रंथाचा शेवट. येथे सांगितले स्पष्ट सद्गुरु भजन, सद्गुरूंची कृपा असणं अत्यंत आवश्यक आहे. मग आपल्याला ह्या मार्गाने जाता येतं, हे स्पष्ट सांगितलंय. आता आणखीन सांगायचं काही उरलेलं नाही, असं म्हणून त्यांनी हा ग्रंथाचा शेवट केलाय. पण हा स्वतंत्र ग्रंथ होता त्यावेळेला लिहिलेला. ह्या ओव्या आहेत. आता नंतर त्यांनी मग ते आधीचे 6 समास हे नंतर लिहिलेले. ते म्हणजे भ्रमण करून आल्यानंतर, म्हणून आधीचे 6 आणि मग नंतरचा 7वा दशक, अशा पद्धती 8वा दशक सुद्धा स्वतंत्र ग्रंथ आहे. तिथपर्यंत आपल्याला नक्की पूर्णपणे व्यवस्थित बघायचंय. आणि मग मात्र आपल्याला भराभर भराभर उड्या मारणं शक्य आहे. ते आपण त्याच्यानंतर 8व्या 9व्या दशकापासून मारणार आहोत. तोपर्यंत आता इथे थांबूया. आणि ती सद्गुरु कृपा आपल्या सगळ्यांवर निश्चित आहे, ती तशीच राहू दे अशी विनंती समर्थांना करूया आणि इथेच थांबूया. जय जय रघु. एक खरं म्हणजे